वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत आणि या विषयाचे आत्तापर्यंत आपण 2 टॉपिक अभ्यासलेले आहेत। म्हणजेच टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण अभ्यासलेला आहे आणि टॉपिक नंबर सेकंड ज्याचं सॉल्व एक्झाम्पल शेवटचं म्हणजेच इल्युस्ट्रेशन नंबर 19 आज आपण अभ्यासणार आहोत। जर मागील काही व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील टॉपिक नंबर फर्स्ट आणि टॉपिक नंबर सेकंडचे, तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। बेसिक थेअरीचे व्हिडिओ बघा ज्यामुळे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील। त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 19। विद्यार्थी मित्रांनो, आपले एक्झाम्पल सॉल्व करायची मेथड सर्वांना माहिती। सुरुवातीला एक्झाम्पल समजून घ्यायचं, काय सांगितले ते व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। तर पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घेऊया। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटेड टू सुषमा मेमोरियल हॉस्पिटल। बघा, एक हॉस्पिटल आहे जळगावला आहे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। त्या हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचे फॉर देअर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले आणि त्याची डेट आहे 31 मार्च 2020, म्हणजे आपलं वर्ष सुरू झालेलं असेल 1/4/2019 ला आणि संपतंय म्हणजे ही वर्षाची शेवटची तारीख ही रिसिप्ट अँड पेमेंटची 31 मार्च 2020, म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर असणार आहे, करंट इयर असणार आहे 2019-20। आय होप तुमच्या हे लक्षात आलंय। आता बघा, रिसिप्ट दिलेले तर आपल्याला रिसिप्ट हे 2 प्रकारचे असतात। एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट ज्याला आपण लॅबिलिटी म्हणणार, कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी, आणि दुसरं रिव्हेन्यू रिसिप्ट, तो असतो त्या ऑर्गनायझेशनचा इन्कम। पेमेंट सुद्धा 2 प्रकारचे, एक तर कॅपिटल पेमेंट ती आपले असेट्स, आणि जर रिव्हेन्यू पेमेंट असेल तर तो आपले एक्सपेन्सेस असणार आहेत। मग हे कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय हे बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितले। सुरुवातीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। आता रिसिप्ट साइडला जे अमाऊंट दिलेले आहेत ते एक तर कशाचे असतील, तुमच्या लॅबिलिटीच्या, म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट असेल तर इन्कमचे असतील। तर बघा समजून घेऊया। फर्स्ट आपल्याला त्यांनी दिलेले त्या ठिकाणी काय दिलेले पहा, बॅलन्स ब्रॉट डाऊन, हा इग्नोर करणार। एक गोष्ट लक्षात घ्या, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलंय म्हणजे कॅपिटल फंड बघावा लागेल दिलाय का नाही। तर प्रॉब्लेम मध्ये बघा, लास्ट प्रॉब्लेम जसा होता सेम तसाच आहे। त्या ठिकाणी इथं आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे वर्षाच्या सुरुवातीचा ओपनिंगचा बॅलन्स, आणि लक्ष द्या या जी तारीख आहे ही 1/4/2019 ही ओपनिंगची डेट आहे, म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीचे बॅलन्सेस आहेत असेट अँड लॅबिलिटीचे, आणि ही जी बॅलन्स आहेत क्लोजिंग, ही जी डेट असणार आहे ही क्लोजिंगची, म्हणजेच वर्षाची सुरुवात म्हणजे हे लास्ट इयर असणार आहे आणि हे काय असणार आहे, करंट इयर असणार आहे। तर या ठिकाणी बघा, सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे, इन्कमला लिहिणार रिसिप्टला, एंट्रन्स फी रिव्हेन्यू इन्कम, लाईफ मेंबरशिप फी कंसात म्हणले रिव्हेन्यू म्हणजे इन्कम, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम, आणि डोनेशन फॉर बिल्डिंग फंड हे लॅबिलिटी। हे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करावं लागेल आपल्याला। बिल्डिंग फंड दिलेले बघा या ठिकाणी आपल्याला त्याला स्टार मार्क करायचं। त्याच्यानंतर फर्निचर आपली असेट आहे, मेडिसिन एक्सपेन्सेस आहे, होनोररियम टू डॉक्टर हा देखील एक्सपेन्सेस आहे, सॅलरी टू स्टाफ एक्सपेन्सेस आहे, जनरल एक्सपेन्सेस आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट। आता हे जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट असणार आहेत हे देखील आपले काय असणार आहेत, एक्सपेन्सेस असणार आहेत। फिक्स डिपॉझिट आपली असेट आहे, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन हा कॅशचा बॅलन्स ही देखील आपली असेट आहे। आता ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलेले त्यांनी, की ओपनिंगचा बॅलन्स दिलेला आहे या ठिकाणी 1/4/2019 आणि क्लोजिंगचा 31/3/2019। आता या ठिकाणी ओपनिंगचा म्हणजेच मी काय सांगितलं तुम्हाला, तो लास्ट इयरचा आहे। कधीचा आहे, लास्ट इयर, आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरच्या कॉलम मध्ये दिले 9,000, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इन्कम आहे, याचा एक इफेक्ट त्या पर्टिक्युलर सबस्क्रिप्शन मधून आपण लेस करणार। त्याच्यामुळे आपल्याला सबस्क्रिप्शनला आता सध्या एक स्टार मार्क करूया आपण। त्याच्यानंतर बघा, करंट इयरच्या कॉलम मध्ये, करंट इयरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे 10,000 रुपये,
म्हणजे आता याचे दोन इफेक्ट करंट इयरचे, त्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला ऍड, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आउटस्टँडिंग इन्कम. मग त्याच्यामुळे आता सबस्क्रिप्शनला आपण पुन्हा एक स्टार मार्क करणार. त्याच्यानंतर बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आता रिसिव्ड इन ऍडव्हान्स लास्ट इयरच्या कॉलम मध्ये दिसते 8,000, म्हणजे लास्ट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे. लास्ट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असेल तर ते सबस्क्रिप्शन मध्ये गेल्याच वर्षी या वर्षीचं भेटलं, म्हणून एक इफेक्ट त्याचा सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, म्हणजे पुन्हा एकदा सबस्क्रिप्शनला अजून एक स्टार मार्क होईल. आणि त्याच्यानंतर बघा करंट इयरच्या कॉलम मध्ये पुन्हा 6,000 दिसत आहेत सबस्क्रिप्शनचे, म्हणजे करंट इयर प्री रिसिव्ड आहे. मग करंट इयर प्री रिसिव्ड काय करणार आपण, लेस करणार आपण त्या सबस्क्रिप्शन मधनं करंट इयर प्री रिसिव्ड इन्कम लेस करणार आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. आता सबस्क्रिप्शनला अजून एक स्टार मार्क होईल, म्हणजे सबस्क्रिप्शनवर लास्ट इयर आउटस्टँडिंग, करंट इयर आउटस्टँडिंग, लास्ट इयर प्री रिसिव्ड, करंट इयर प्री रिसिव्ड, अशा 4 ऍडजस्टमेंट आहेत. त्याच्यानंतर बिल्डिंग आपली असेट आहे, आपण त्या असेटला लिहिलं पाहिजे, बिल्डिंग आपण असेटला लिहिणार. पण बिल्डिंगच्या अमाऊंट बघा या ठिकाणी 13 लाख ओपनिंग आहे, 13 लाख क्लोजिंग आहे, आणि पेमेंटला बिल्डिंग काही नाही, म्हणजे ऍडजस्टमेंट वगैरे काही नसणार आहे. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, आपण असेटला लिहिणार. इथं 2 लाख आहे ओपनिंगला, क्लोजिंगला सुद्धा काय आहे 2 लाखच आहे. कॅपिटल फंड लॅबिलिटीला लिहिणार, बिल्डिंग फंड लॅबिलिटीला लिहिणार. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण काय करायचंय, सगळे आपले रिसिप्ट ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स ब्रॉट डाऊन, इग्नोर सबस्क्रिप्शन, आपण आपल्या इन्कमला लिहिणार आहोत बाय सबस्क्रिप्शन. चला आपण इन्कमला लिहूया बाय सबस्क्रिप्शन, आणि त्याची जी अमाऊंट दिलेली आहे ती दिलेली 1,03,000 रुपये. तर आपण इनरला लिहू ₹1,03,000, आणि याच्यावर 4 ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा, तिसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा, आणि चौथ्या ऍडजस्टमेंटसाठी पुन्हा 2 ओळी जागा. अशा टोटल 7 लाईन आपल्याला सोडाव्या लागणार आहेत. नेक्स्ट पुढे जाऊया. आपल्याला रिसिप्टला बघा काय दिलेलं पुढं, त्यांनी एंट्रन्स फी आणि कंसात म्हणले रिव्हेन्यू, म्हणजे हे रिव्हेन्यू रिसिप्ट आहे, आपला इन्कम आहे, आपण इन्कमला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय एंट्रन्स फी. अमाऊंट लिहिणार 1,700 रुपये. नेक्स्ट एंट्रन्स फी झाल्यानंतर लाईफ मेंबरशिप फी कंसात म्हणले रिव्हेन्यू, म्हणजे हे रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कमच असणार आहे. इन्कमला लिहिणार आपण बाय लाईफ मेंबरशिप फीज, आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹18,000 18,000. नेक्स्ट पुढे जाणार आहोत सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आता हा आपला इन्कम आहे, आपण इन्कमलाच लिहिणार बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹500. आउटरला लिहिणार ₹500. नेक्स्ट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, हा आपला काय आहे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करावा लागणार आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्डिंग फंड, अमाऊंट भेटलेली नाही, इनरला लिहिणार, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणणार ऍड डोनेशन, आणि त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली त्यांनी ₹1,50,000 इनर कॉलम, आणि त्याच्या खाली लाईन मारून ठेवणार. ज्यावेळेस डोनेशन भेटेल त्यावेळेस ते ऍड करून आउटरला लिहिणार आहोत. नेक्स्ट आता पेमेंट कडे फर्निचर दिलेले आहे. आता हे फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला जायचे, हे नवीनच फर्निचर आहे, परचेस केलेलं, जुनं फर्निचर नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहिणार आपण फर्निचर. अमाऊंट लिहिणार आहोत ₹27,000 आउटर कॉलम, 27,000 आउटर कॉलम. नेक्स्ट मेडिसिन एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला लिहिणार टू मेडिसिन. बिल्डिंग फंड जो असणार आहे तो बिल्डिंग फंड लॅबिलिटीला लिहिणार आपण. बिल्डिंग फंड जो असणार आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार बिल्डिंग फंड. त्याची अमाऊंट आपल्याला भेटलेली नाही, ती नंतर लिहूया. आता याच्यामध्ये ऍड लिहायचं डोनेशन, आणि त्या डोनेशनची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹15 लाख इनर कॉलमला, आणि ज्या वेळेस आपल्याला बिल्डिंग फंडच्या अमाऊंट भेटेल ती ऍड करून आपण आउटरला लिहू. पहा नेक्स्ट आहे मेडिसिन. मेडिसिन आपण एक्सपेंडिचरला लिहिणार, एक्सपेंडिचरला लिहायचं टू मेडिसिन. अमाऊंट लिहिणार ₹7,000 आउटर कॉलम, 7,000 आउटर कॉलम. नेक्स्ट होनोरॅरियम टू डॉक्टर 80,000, हे सुद्धा एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण टू होनोरॅरियम टू डॉक्टर. अमाऊंट आपण आउटरला लिहिणार आहोत ₹80,000 80,000. नेक्स्ट सॅलरी टू स्टाफ, हा देखील एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण टू सॅलरी टू स्टाफ, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹15,000 15,000. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस 8,000, एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू जनरल एक्सपेन्सेस ₹8,000. नेक्स्ट सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहायचं आहे आपल्याला. 1 मिनिट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जे असणार आहेत ते आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागणार. हे इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला एक्सपेन्सेस सांगितलं होतं, पण हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागणार आहेत. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया.
आणि त्या ठिकाणी लिहूया सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹60,000 60,000. फिक्स डिपॉझिट हे सुद्धा असेटलाच लिहायचं ₹80,000 बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं फिक्स डिपॉझिट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी डेट दिली ना ती आपल्याला बघा कधीची दिली आपण त्या अगोदर अमाऊंट लिहू ₹80,000 आउटरला लिहितो. ते का दिली डेट फसवण्यासाठीच दिलेली. वर्षाच्या सुरुवातीची डेट आहे बघा 31/3/2020 चे फिक्स डिपॉझिट म्हणजे वर्षाच्या शेवटची डेट आहे ही सुरुवातीची नाही वर्षाच्या शेवटची आणि ते वर्षाच्या शेवटच आपण बनवतोय त्यामुळे 80,000 आहे असे दाखवणार. बॅलन्स कॅरीड डाऊन 5,500 कॅशचा बॅलन्स आहे बॅलन्स शीटच्या असेटला 4-5 ओळी जागा सोडून लिहायचं कॅश इन हँड अमाऊंट लिहिणार ₹5,500 झालं. रिसिप्ट सगळे पेमेंट सगळे ट्रान्सफर झाले. ऍडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आता करंट इयरच्या कॉलम मध्ये 9,000 आहेत म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर तो आपल्या इन्कम मधून लेस करणार म्हणून आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं CY करंट इयर अमाऊंट लिहिणार ₹9,000. तर आपण ते वजा होऊन इनरला त्याची टोटल लिहिणार आहोत ₹91,300. याचा एकच इफेक्ट असेल. पुढं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 करंट इयरचं आहे ते ऍड करावं लागेल आपल्याला. आपण आपल्या इन्कम कडे येणार आणि त्या ठिकाणी लिहिणार ऍड सबस्क्रिप्शन मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे लास्ट इयरचं होतं हे आपण काय म्हणणार करंट इयर. इथे चुकून कंसात करंट इयर झालं इथे लास्ट इयर लिहा आणि खाली करंट इयर असणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट असणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरची ₹10,000. 91 मध्ये 10 ऍड झाले ₹1,01,300 इनरला येतील आणि हे ₹10,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे आपण बॅलन्स शीटच्या असेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात करंट इयर अमाऊंट लिहिणार ₹10,000 आउटर कॉलम. नेक्स्ट पुढे जाऊया बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन लास्ट इयर मध्ये 8,000 आहेत लास्ट इयरच्या कॉलम मध्ये तर 8,000 आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड होतील. आपण सबस्क्रिप्शन कडे जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड प्री रिसिव्ड आपल्या इन्कमला सबस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी लिहायचं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹8,000 8,000. तर बघा 1,01,000 प्लस 8,000 1,09,300 इनरला येतील आणि याचा दुसरा इफेक्ट होणार नाही कारण की हे लास्ट इयरचं इफेक्ट एकच. आणि प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 6,000 दिसतंय बघा करंट इयर याचे दोन इफेक्ट सबस्क्रिप्शन मधून लेस आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला म्हणून सबस्क्रिप्शन मधून लेस म्हणायचं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं हे करंट इयर इथे जे आहे ते लास्ट इयर आहे. करंट इयरचं अमाऊंट बघा किती आहे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन करंट इयरची ₹6,000 बघा 1,09,000 मधनं 9,300 मधनं जर 6,000 वजा झाले तर 1,03,300 आपल्याला सबस्क्रिप्शन आउटरला भेटतील. आणि या प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शनचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन अमाऊंट लिहिणार आहोत ₹6,000 झालं. 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 3 नंबर मध्ये बिल्डिंग दिले 13 लाख याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे नाही. कसं कळलं कारण की अमाऊंट सेम आहे बघा अमाऊंट काही चेंज झालेली नाही ओपनिंग क्लोजिंगची त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला डायरेक्ट बिल्डिंग लिहायचं ₹13,00,000 आउटरला लिहिणार ₹13 लाख 13 लाख. नेक्स्ट पुढे जाऊया इन्व्हेस्टमेंट ₹2,00,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं इन्व्हेस्टमेंट ₹2 लाख. नेक्स्ट पुढे जाऊया बघा कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 10,13,000 इनरला लिहिणार आपण कॅपिटल फंड अमाऊंट लिहिणार ₹10,13,000. नेक्स्ट पुढे जाऊया आपण बिल्डिंग फंड हा सुद्धा आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला इनरला आपण लिहिणार आहोत त्याची अमाऊंट आहे आपली ₹5 लाख. आणि लक्ष द्या 5 लाख प्लस डोनेशनचे 1,50,000 असे 6,50,000 बिल्डिंग फंडच्या आउटरला येते. सगळं झालेले क्लोज करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करू. जर अंदाज घेतला तर आपल्याला इन्कमची टोटल जास्त भेटणार आहे ती टोटल आहे ₹1,23,500. इन्कमची टोटल म्हणजे इन्कम साइड आहे 1,23,000 1,23,500. तेच एक्सपेंडिचर लिहिले ₹1,23,500 आणि या सगळ्या अमाऊंट एक्सपेन्सेसच्या जर वजा केल्या
तर आपल्याला ₹13,500 सरप्लस राहणार. याला म्हणायचं टू सरप्लस. कंसात लिहायला विसरायचं नाही. एक्सेस ऑफ इन्कम, इन्कम साईड जास्त आहे म्हणून एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. 13,500 हा जो सरप्लस आहे तो आपण आपल्या कॅपिटल फंड मध्ये यायचं आणि लिहायचं ऍड सरप्लस. अमाऊंट लिहिणार ₹13,500 आणि याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत ₹10,26,500. आणि आता जर आपण बॅलन्स शीटची टोटल केली लॅबिलिटी साईडची तर 16,82,500 येणार आहे. 16,82,500 आणि एवढीच टोटल आपल्या असेटची सुद्धा असणार आहे. 16,82,500. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचं काही सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल म्हणजेच अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 1 अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.